हॅलो फ्युचर नर्सेस. तर मी दीक्षा कतला तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघूया, आपली सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. आपली तारीख आहे 11/9/2025. तर आपली सिलेक्शन लिस्ट आलेली आहे थर्ड राऊंडची. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, थर्ड राऊंडची ऑलरेडी आपण शेड्यूल बघितलेलं आहे. फोर्थ राऊंडचं टेंटेटिव्ह शेड्यूल बघितलंय, सगळं बघून झालेलं आहे आपलं. तर आपलं थर्ड राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. तर बघा, ज्यांना ज्यांना ऑलमोस्ट कॉलेज अलॉट झालेलं आहे, फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड, आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांचं ठीक आहे, कॉलेज सुरू झालंय किंवा 1 ऑक्टोबर पासून आपली कॉलेज स्टार्ट होणार आहे. आणि ज्यांनी बेटरमेंट केलं आहे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड, किंवा त्यांना बेटरमेंट त्यांना अजूनही कॉलेज मिळाली नाही, तरी जे स्टुडंट आहेत आता ज्यांनी की थर्ड राऊंडला घेतलेलं आहे ऍडमिशन, म्हणजे कॉलेज लागलाय त्यांना, तर ते बघा, ते स्टुडंट काय करणार आहात तुम्ही. तर ते स्टुडंट, आता तुम्हाला बेटर कॉलेज मिळालं असेल तर ऑलमोस्ट तुम्ही ऍडमिशन घ्या. थर्ड राऊंडला ऑलमोस्ट आता स्टुडंटला बेटर कॉलेज मिळालेलं असेल, होप सो, तर तुम्ही ऍडमिशन घ्या. आणि फोर्थ राऊंडला हो तर जाऊ नका माझ्या मते, पण तुम्हाला नाहीच मिळाले असेल तर जाऊ शकता तुम्ही, कारण जास्त कॉलेज अवेलेबल राहत नाही, जास्त सीट अवेलेबल राहत नाही त्यावेळेस फोर्थ राऊंडला. म्हणूनच मी म्हणते की ऑलमोस्ट ज्यांना बेटर कॉलेज मिळालेली असेल त्यांनी होप सो ऍडमिशन घ्या. आणि ऍडमिशनचं तुम्हाला माहिती आहे, राऊंड सगळे सुरू आहेत. तुम्हाला ऑलरेडी अजून ज्यांनी बेटरमेंट घेतलेलं आहे त्यांचं माहिती आहे की त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहेत, काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत. सगळं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट रेडी ठेवा. आणि आज सिलेक्शन लिस्ट आपली झालेली आहे रिलीज, तर त्यामुळे आपले जास्त जसे की फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि आता आपले झालेले आहेत राऊंड, त्यांना जास्त दिवस घेतले होते, म्हणजे ऍडमिशनला आपल्याला जास्त दिवस मिळाले होते. पण यावेळेस तसं झालं नाही आणि आपल्या ऍडमिशनला फक्त 3 दिवस दिले आहेत. तर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही आपले लवकर लवकर डॉक्युमेंट तयार करा. आणि आपले जे डिमांड ड्राफ्ट, म्हणजे आपली डीडी आहे किंवा चेक आहे, ते रेडी करा. कॉलेजला आता तुम्ही सिलेक्शन लिस्ट सर्च करा, कोणतं कॉलेज लागले तुम्हाला, कोणतं अलॉट झालेलं आहे ते बघून घ्या. त्यानंतरच तुम्ही त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही ते कॉन्टॅक्ट करतात. पण होप सो असं करा, म्हणजे तुम्ही ट्राय करा की तुम्ही कॉन्टॅक्ट करावा. तुम्हाला कॉन्टॅक्टची नंबरची लिस्ट पाहिजे असेल तर आमच्या ग्रुपला पाठवलेली आहे मी PDF, किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला ग्रुपची लिंक मिळेल, तिथे तुम्ही विचारू शकता. तिथं तुम्हाला ते कॉन्टॅक्टची लिस्ट मिळून जातील, सगळं माहिती पडून जाईल. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, डीडी चेक बनवा लवकरात लवकर, आणि 3 दिवसाच्या लगेच तुम्ही ऍडमिशन घ्या कॉलेजला. म्हणजे 3 दिवसातच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, चौथा दिवस आहे नाही तुमच्याकडे. आता जे बेटरमेंट केलेले स्टुडंट आहेत त्यांना बेटर कॉलेज मिळालं तर ते ऍडमिशन घ्या. ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आली आहे त्यांनी प्रिफरन्स नेक्स्ट राऊंड साठी चांगल्याने टाका, कारण तुम्हाला त्या मार्कच्या अकॉर्डिंग तुम्ही हायेस्ट कॉलेज टाकत आहात, त्यामुळे तुम्हाला कॉलेज अलॉट होत नाहीये. तर तुम्ही कॉलेज अशी टाका जेणेकरून तुमच्या कट ऑफ मॅच होत असेल, किंवा तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन भेटू शकते, असे कॉलेज टाका तुम्ही. आणि ज्यांना जे सेम कॉलेज मिळाले आहे, म्हणजे परत तेच कॉलेज मिळाले आहे, आणि तुम्हाला आता अजूनही नकोसं वाटत असेल तर तुम्ही त्या कॉलेजला जाऊ शकताय तुम्ही. नाहीतर मग तुम्हाला अजूनही बेटरमेंट हवं असेल तर तुम्ही परत त्या कॉलेजला जा आणि बेटरमेंटची प्रोसेस करून या. आणि जे आपलं सेमच कॉलेज, कधी कधी वेगळं वेगळं काही असते, पण तुम्हाला तेच कॉलेज हवं असेल तर तुम्ही जाऊ शकता त्या कॉलेजला. आणि कधी कधी आता ऑलमोस्ट सीट संपलेला असतात ST SC OBC ला, आणि सगळं काही EWS ला, तर कसं त्यांना ओपनची सीट अवेलेबल असते. तर त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका की तुम्हाला स्कॉलरशिपचा इश्यू येईल किंवा काही. तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी राहिले, कॉलेजला सबमिट झाले, तर तुम्हाला स्कॉलरशिपचा इश्यू येणार नाही. तुमचा इश्यू सॉल्व्ह होत आहे ते डॉक्युमेंटचं, त्यामुळे डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा. तुम्हाला ओपनची सीट मिळाली तरी चालते. तुमची फक्त इलिजिबिलिटी जे फीस आहे, पात्रता फीस तुमची, ते तुम्हाला फक्त भरावी लागते एकदा वर्षातून, म्हणजे 4 वर्षातून एकदा भरावी लागते. फक्त तीच ओपनची भरावी लागेल, बाकी तर भरावी लागत नाही. आणि बाकी जी फीस आहे तुमची ती तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसारच भरावी लागेल. तर आज बघूया आपण कोणत्या स्टुडंटला कोणतं कोणतं कॉलेज आलंय, कशी सिलेक्शन लिस्ट चेक करतात ते बघू आपण. तर ही आहे आपली सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड थर्डची. सिलेक्शन लिस्टमध्ये आपले हे जे स्टुडंट आहेत बघा, ऑलरेडी सगळे दिले आहेत. तुमचं नाव, SML नंबर, CET नंबर,
जे जेंडर आहे ते, कॅटेगरी आणि कोणता कोटा आणि सगळं लिहिलंय आणि कॉलेज कोड, कॉलेजचं नाव लिहिलंय. आता बघूया आपण स्टार्टिंगचे काही कॉलेज बघा, मुलं मुली बघा. जे साई गणेश धुमाल आहे, ज्यांना कॉलेज मिळालंय मुंबईचं. पण ओबीसी असल्यास पण त्यांच्या ओपन मधून लागलंय, कारण त्यांची ओबीसीची सीट अवेलेबल नव्हती. तसेच ईडब्ल्यूएसचं, ओबीसीच्या एनटीसी, विजेएससी ओबीसी ओपन मधून लागलेत. आता तुम्हाला दिसत असेल सेकंड नंबर, जे एससीचं स्टुडंट आहे, फिमेल आहे, तिला पण ओपन मधून लागलेलं आहे. तिला कोणतं कॉलेज लागलंय? नर्सिंग नागपूर, जीएमसी लागलेलं आहे तिचं नागपूरचं. बघा, असंच सगळे स्टुडंटचं होत आहे. आता मी काही स्टुडंटचे नाव सर्च करून बघते, तुम्हाला कॉलेज कोणती. तर बघूया आपण स्टुडंट. प्राची चव्हाण विजयची स्टुडंट आहे, तिला वेगळं कोणतं तरी याच्यात मिळालंय. प्राची विजय, हिला ओबीसीची स्टुडंट आहे, ओपन मधून ऍडमिशन झालंय तिचं आणि जीएमसी नागपूर जळगाव मिळालंय. तसंच आपली एक अजून स्टुडंट आहे, तिचं बघू आपण. धनश्री बोंबले हे आपली एक स्टुडंट आहे, तिचं बघू आपण. ती पण ओबीसी आहे, EMOOW हे इथून लागले तिचं. जीएमसी नर्सिंग नाशिक लागले तिचं. अजून आपण बघूया. अमृता उमासे NTDची स्टुडंट आहे, तिला सुद्धा ओपन मधून ऍडमिशन झालेलं आहे. तिला कॉलेज M पाटील कॉलेज नर्सिंग कवलापूर मिरज, हे आता माहिती नाही कुठलं आहे, मला माहिती नाही. कवलापूर मिरज असे सगळे स्टुडंटला वेगळं वेगळं हे मिळालेलं आहे. त्यांच्या कॅटेगरीची सीट नसल्यामुळे तुम्हाला ओपन मधून ऍडमिशन झालंय तर टेन्शन घेऊ नका. त्यांना तुमच्या जी कॅटेगरी आहे त्याच हिशोबाने तुम्हाला सवलती मिळतात. आणि असेच सगळे तुम्ही चेक करू शकता तुमचं कॉलेज वगैरे, किंवा तुम्हाला तुमचं नावचं येत नसेल तर तुम्ही कॉलेज आपली SML नंबर टाकू शकता किंवा CT फॉर्म नंबर टाकू शकता, जेणेकरून तुमचं लवकर माहिती पडेल तुम्हाला, आणि तुम्हाला तुमचं कोणतं कॉलेज आहे ते लवकर माहिती पडेल. आता वेगळे आता जितके स्टुडंट आहेत 268 आपले हे आहेत पेजेस इथे. आता तुमचे सगळे स्टुडंटचे बघून घ्या, कुठं कुठं तुमचं नंबर लागले. आता मी 1-2 स्टुडंटचे सर्च मारून सांगितले आहे, तसं तुम्ही सर्च मारले तर तुम्हाला माहितीच पडून जातील तुमचं नाव कुठे लागलंय, काय लागलंय. प्रॉपर सर्च मारल्यावर तुम्हाला सगळं भेटून जाईल. किंवा तुमचं नावही नाही दिसलं तर तुमचा SML नंबर किंवा बाकी चेक करू शकताय तुम्ही. असेच तुम्ही चेक करा. बाकी स्टुडंट ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचे ते ऍडमिशन लवकरात लवकर घ्या. फक्त 3 दिवस उरले आहेत, मी वारंवार सांगत आहेत की फक्त 3 दिवस आहेत म्हणून, तर थोडं लक्ष घ्या. ऍडमिशनला 3 दिवसात तुम्हाला ऍडमिशन करून सगळं सबमिट करायचे. डॉक्युमेंट्स सगळे घेऊन जा सोबत, जेही आपले डॉक्युमेंट्स आहेत. डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर रडायची गोष्ट नाही यायला पाहिजे, कारण स्टुडंटला ऍडमिशन होत नाही, आणि त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन घ्या. हे आहे आपली सिलेक्शन लिस्ट, अशी चेक करतात. तर ही होती आपली सिलेक्शन लिस्ट. इथे तुम्ही चेक करू शकता कोणतं स्टुडंटला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. होप सो सगळ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कॉलेज मिळालेलं असेल. तर चेक करा सगळं. हे होती पहिली सिलेक्शन लिस्ट. जे CT सेलनी काय केलंय, जे आपले स्टुडंट आहेत काही ज्यांचं नाव मिसिंग होतं, ऑलमोस्ट काही स्टुडंट होते असे ज्यांचे नाव मिसिंग होते, काही प्रॉब्लेम आल्यामुळे ते फर्स्ट आपली जे मी आता शो केलेली आहे मेरिट लिस्ट म्हणते मी, पण सिलेक्शन लिस्ट ही डिलीट करण्यात आलेली आहे. आता तुम्ही जेव्हापर्यंत हे व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्हाला हे व्हिडिओ मिळेल तेव्हापर्यंत तुमचं
आपली सेकंड सिलेक्शन लिस्ट येऊन जाईल. ते तुम्ही नंतर अशी आता मी जशी चेक केलेली आहे तशीच तुम्ही चेक करू शकता. फक्त एवढं आहे की ह्या पीडीएफच्या जागी तुम्हाला दुसरी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल. हे डिलीट केल्यामुळे आता स्टुडंटचे नाव मिसिंग असल्यामुळे ते डिलीट केलेलं आहे. तरी पण सेकंड लिस्टला तुमचं सगळ्यांचं नाव शो होईल. ज्यांचे नाही आले ते त्यांचं नाव शो होऊ शकते. तर तुम्ही जे मी जसं सांगितलंय तसे चेक करून घ्या. तुमचं कॉलेज बघून घ्या. तुमची सीट कुठून झाली आहे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे व्हिडिओला की फक्त 3 दिवस आहेत. तर 3 दिवसात तुमचं ऍडमिशन करून घ्या. 3 दिवसातच तुम्हाला ऍडमिशन करावे लागेल. सगळे डॉक्युमेंट डीडी सगळं घेऊन जा सोबत जाताना. आणि पॅरेंट्सला घेऊन जात असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पॅरेंट्सचं सिग्नेचर वगैरे लागत असते तर पॅरेंट्स सोबत जाऊ शकता तुम्ही. आणि सगळं घेऊन जा डॉक्युमेंट्स. आणि हे व्हिडिओ सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला डाऊट आले असतील किंवा आता तुम्हाला हे नवीन पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक मिळून जाईल. जॉईन केले की तुम्हाला लिंक मिळेल किंवा तुम्हाला मेन सीईटी सेलला वेबसाईटला गेल्यावरही सुद्धा तुम्हाला सेकंड पीडीएफ आपली जी आता नवीन अपलोड केलेलं आहे त्यांनी ते पीडीएफ मिळून जाईल. तर हे आणि अजून तुम्हाला डाऊट असेल किंवा तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट बॉक्स आपलं ओपन आहे. तिथे तुम्ही कमेंट करू शकता. आम्ही तुम्हाला रिप्लाय करू किंवा आमची टीम रिप्लाय करेल. आणि तुम्हाला कोणता नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तेही कमेंट करू शकता. आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा तयार करू किंवा प्रयत्न करू त्यांना. धन्यवाद.